नमस्कार, मी तेजस भागवत. वृत्तम मराठी लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण दिवसभरात घडलेल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी तसेच देशांतर्गत घडामोडी जाणून घेणार आहोत. पहिलीच बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी किंवा एक खळबळ माजवणारी, ती म्हणजे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे 2 वेळा राहिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय असल्याचं त्यांनी स्पष्ट करून बाकीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिल्याचं समजत आहे. अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश हा भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, आशिष शेलार व इतर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. आता दुसरी जी घडामोड आहे ती ह्याच बातमीला धरून आहे, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश पार पडल्यावर देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण आणि इतर भाजप नेत्यांची एक पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना नाना पटोलेंबद्दल एक प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी नाना पटोले हे कोणत्या एका पक्षात किंवा एका पदावर राहूच शकत नाहीत असा एक जोरदार टोला देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंना लगावला आहे. आता 27 तारखेला राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, मविवा किंवा महायुतीने एक जोरदार मोर्चेबांधणी केलेली आपल्याला दिसते. आता अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे अशी चर्चा रंगू लागली आहे की भाजप आता अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. कारण अशोक चव्हाणांचा हा पक्षप्रवेश 15 फेब्रुवारी म्हणजे परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल अशी शक्यता होती. मात्र आज घाईघाईत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये किंवा इतर पक्षांमध्ये अशी चर्चा आहे की अशोक चव्हाणांना आता भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. जर भाजपने 6वा उमेदवार राज्यसभेत उभा केला तर काँग्रेसच्या आमदारांकडनं किंवा काँग्रेसच्या आमदारांकडून क्रॉस वोटिंग होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. जसे मागच्या राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने उतरवलेला आपला अतिरिक्त उमेदवार सहजरित्या जिंकवून आणला होता. तसेच आता पुढची बातमी येते ती दिल्लीच्या सीमेवर चाललेल्या गोंधळाची. कारण पंजाब, हरियाणा, दिल्ली येथील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काही मंत्र्यांशी चर्चा निष्फळ ठरल्यामुळे त्यांनी आता दिल्लीकडे कूच केलं आहे. तर शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलीस असतील किंवा सर्व इतर सुरक्षा यंत्रणा असतील, त्यांनी दिल्लीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पॅरामिलिटरी फोर्सेस डिप्लॉय करण्यात आल्या आहेत. तसेच काही सीमांवर म्हणजे पंजाब, हरियाणाच्या शंभू सीमेवर किंवा इतर अनेक सीमांवर शेतकरी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पांगवण्यासाठी किंवा तेथील जमावाला पांगवण्यासाठी त्यांच्याकडनं अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्याचे वृत्त हाती येत आहे. तर या होत्या आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जर का तुम्हाला हे आमचे बुलेटिन आवडले असेल तर आमच्या वृत्तम मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा एकदा प्रमुख घडामोडींसह भेटूयात. धन्यवाद.